सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये एकच प्रकरण गाजते ते म्हणजे अशोक खरात प्रकरण। सध्या सोशल मीडियावरती आपल्याला खूप सारे अश्लील व्हिडिओ पाहायला मिळत आहेत, पण आता जे असे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर करतील तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे। पहिला गुन्हा दाखल झाला आहे तो अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या ठिकाणी 2 तरुणांना पोलिसांनी अटक केलेले। नमस्कार मंडळी, मी उत्तम ठाकरे आणि तुम्ही पाहत आहेत आपला विषय। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात सगळ्या महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे। त्याने अनेक महिलांवर अत्याचार केले, त्याचबरोबर लहान मुलींवर देखील अत्याचार केले, कोणाकडनं पैसे लुटले, मोठ्या प्रमाणावर पैशांचा गंडा घातलेला आहे। जवळपास अशोक खरात यावर आजपर्यंत 9 गुन्हे दाखल झालेले आहेत। भोंदूबाबा अशोक खरातचे खूप सारे कारनामे आहेत, पण आता हे जे प्रकरण आहे त्याला एक वेगळंच वळण लागलेले आहे। ज्या काही महिला आहेत त्यांचे जे अश्लील व्हिडिओ आहेत ते सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होत आहेत। ज्या पीडित महिला आहेत त्यांच्या गोपनीयतेचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे। कोपरगावमध्ये पहिला गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या ठिकाणी 2 तरुणांना पोलिसांनी अटक केलेली आहे। त्या तरुणांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 294 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर IT ऍक्ट 2000 च्या कायद्यानुसार कलम 67A नुसार देखील कारवाई करण्यात आलेले। पोलिसांनी सगळ्यांना एक वॉर्निंग दिले, कडक इशारा दिलेले, जे काही अश्लील व्हिडिओ असतील ते कोणाला शेअर करू नका, कोणत्याही सोशल मीडियावरती अपलोड करू नका, तसेच हे व्हिडिओ मोबाईलमध्येही ठेवू नका, नाहीतर तुमच्यावर देखील गुन्हा दाखल होऊ शकतो। कारण मंडळी, ज्या पीडित महिला आहेत त्यांच्या गोपनीयतेचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित झाला आहे। त्यामुळेच आता जे अशोक खरात प्रकरण आहे त्याला एक वेगळंच वळण लागले। ज्या पीडित महिला आहेत त्यांनी जर गुन्हा दाखल केला तर आपल्याला देखील जेल होऊ शकते। त्यामुळेच जे अश्लील व्हिडिओ आहेत ते कोणालाही शेअर करू नका। आपण सर्वांनी ज्या पीडित महिला आहेत त्यांच्या गोपनीयतेचा आदर करूया। ही एक माहिती नाही तर कोणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न आहे। जे अश्लील व्हिडिओ आहेत मंडळी ते कोणाला शेअर करू नका। आपण ह्या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी थांबू, भेटू पुन्हा नवीन एखाद्या अशाच व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।